बागळे गाती हरी वाकुल्या कुसरी, तेथे पुंडलिक परोपरी स्तवन करी. धन्य पंढरी नगरी फावली चराचरी, धन्य जो भूमीवरी दृष्टी भरी हरी देखे. ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशिराज, नवे हे नवल चोज प्रत्यक्ष हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकावर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 149 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामुप्येते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धिम परमां गता. अर्थात भगवंत कसा आहे, आनंदरूप आहे. त्याचं धामही आनंदरूप, भगवंतही आनंदरूप. कितीही संकट येऊ द्या महाराज, दुःखाचा डोंगर कोसळू द्या, फक्त नामाचा उच्चार करा, जळून खाक होतात. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती हवी असेल तर भगवत भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. साधना करीत असताना साधना फळाला आली की दिव्य ज्ञानाची प्राप्ती होत असते महाराज. आणि मग या ज्ञानाच्या माध्यमानं, या ज्ञानामुळं जीवाला सार असार, विवेक अविवेक, पाप पुण्य या सगळ्या गोष्टींचा निवाडा करता येतो. अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्नतः. ज्ञान कशाला म्हटलेलं आहे तर अध्यात्म ज्ञान नित्यस्त्वम. अध्यात्मातलं जे ज्ञान आहे, अध्यात्माविषयी जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे तेच नित्य आहे, ते शाश्वत आहे, तेच ईश्वर आहे. बाकी सगळं नश्वर आहे. तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम इततो. हे सोडून बाकी जे आहे ते सगळं अज्ञान आहे. कारण अध्यात्म ज्ञान हे मानवी जीवाला प्रगत करत असतं महाराज. पाप कर्म होऊच देत नाही आणि करीत असलेलं कर्म आणि त्या कर्माचं फळ हे सुद्धा ते जाळून टाकतं, म्हणजेच नाहीसं करतं. संचितामध्ये त्याचा साठाच होऊ देत नाही. कारण ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर खरा करता कोण आहे ते कळतं. की या सृष्टीतलं वृक्षाचेही पान हाले, त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. आम्ही जा अहंभाव बाळगतो, मी मी मी, कसला मी महाराज. त्यानं या कुडीतलं, या प्राप्त झालेल्या देहातलं त्याचा चैतन्याचा अंश काढून घेतला तर मी काय आहे ते कळतं महाराज. मी म्हणजे कुणीच नाही हे ज्याला कळालं त्याला अध्यात्म कळालं महाराज. परंतु संपूर्ण सृष्टी ही मी आणि माझ्याच्या भोवती फिरते आहे. आणि माऊली नेमकं त्यावरच बोट ठेवतात की मी आणि माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यस्त व्हायला पाहिजे. संन्यस्त व्हायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? काय नाही महाराज, फक्त एकच करायचं, मी आणि माझं म्हणायचं सोडून द्यायचं. आणि तेच अवघड आहे.
आपण मेलो जग बुडालं म्हणणारी सगळी मानवी वृत्ती माझं म्हणणं कधी सोडावं आणि मीच अस्तित्व कधी हे करावं. अहो, राजा दशरथांच्या उजव्या बाजूला बुद्धीजवळ कानाच्या बाजूला एकच केस फक्त पांढरं दिसलं. निर्णय घेतला महाराज. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकचाच निर्णय घेऊन टाकला. युवराजाला गादीवर बसवून टाकायचं आणि आपण नामानिराळं व्हायचं. काय विचारसरणी आहे महाराज. इथं कुठलंच अवयव कामाचा राहत नाही, धड दिसत नाही, धड ऐकू येत नाही, बोललेलं कळत नाही. इतकी गलित गात्र अवस्था झालेली असताना सुद्धा आम्ही हातातली सत्ता सोडायला तयार नाही महाराज. जोपर्यंत स्वार्थ भरलेला आहे तोपर्यंत जीवनातून निवृत्ती होऊ शकत नाही आणि निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत तुम्ही करते आहात, जोपर्यंत सत्ता तुम्हाला तुमच्या जवळ हवी असं वाटतं आहे तोपर्यंत निवृत्त तुम्ही होऊच शकत नाही. खऱ्या अर्थानं त्याच वेळेस निवृत्त व्हाल ज्या वेळेस असलेला कर्तेपणा भगवंताच्या चरणी सुपूर्द करून टाकणार. भगवंताच्या चरणी म्हणजे पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचं. साधं गणित आहे महाराज. आपण नामानिराळा व्हायचं, पण तसं होत नाही. अध्यात्मातले अधिकारी पुरुष सुद्धा सांगताना आम्हाला हे सांगतात की संपूर्ण काही मुलांच्या हाती देऊ नका. अहो, अध्यात्माचे धडे द्यायला आलात तुम्ही. त्यातून निवृत्त व्हायचं हे प्रासादिक स्वरूपाचं बोलायचं सोडून आम्ही त्यांना सावध करतो. म्हातारपण नाहीतर कठीण जाईल. करायचं काय आहे म्हातारपणामध्ये? सुख समृद्धीनं राहून मिळवायचं काय आहे त्या स्टेजमध्ये? फक्त शरीराला सुख. ज्या शरीराला आम्ही सुखाची प्राप्ती करता सगळे हे लबाडीचे धंदे करतो, ते शरीर काय चिरंतन आहे? अविनाशी आहे? अमर आहे का? एक ना एक दिवस ते जाणारच आहे. देहिन्नो अस्मिन् यथा देहे कौमार्यम यौवनम. जरा शरीराची कुठली अवस्था कायम आहे महाराज? भगवंत अर्जुनाला सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये की देहिन्नो अस्मिन् यथा देहे कौमार्यम यौवन. देहाची कुठलीच अवस्था अर्जुना मूळ स्वरूपामध्ये स्थित राहत नाही, स्थिर राहत नाही. अरे जन्मलाच तेव्हा किती गोंडस होत असतो. कुठे गेला तो देह? दिवसागणिक त्याच्यात वाढ होत गेली. वास्तविक देह जड आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेला आहे. तरी सुद्धा देहामध्ये स्थित्यंतरे होतात, बदल होतात. कारण फक्त एक आहे महाराज, चैतन्याच्या शेजारी बसलाय. मध्ये आत्माराम आहे, आत्मा आहे, मध्ये जीव आहे, प्राण आहे. त्या प्राणाच्या संयोगामुळं जड असताना सुद्धा बदल घडतोय, स्थित्यंतर घडत आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना लहानपणचा देह गेला कुठं? कौमारावस्थेत आला, कौमारातून बाल्यावस्थेतून तारुण्यात आला. मग हे मागचे सगळे देह तू कुठं फेकलास? त्याला जमिनीत पुरून आलास, जाळलास का पशुपक्ष्याकरता उघड्यावर टाकून दिलास? कुठं नाही ना. मग आहे कुठं? आहे आता जो वर्तमानात जो पाहतोय तोच देह त्यावेळचा जन्मलेला आहे, फक्त स्थित्यंतर घडत आलेलं आहे. मग तसाच एक दिवस या देहातून, या कुडीतून तो आत्मा निघून जाणार. मग त्यावेळेस शोक करण्याची गरज काय? तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती. शरीरातून प्राण निघून जाताना जे ज्ञानवंत आहेत ते शोक करत नाही. कारण जीव किंवा प्राण हा चैतन्याचा अंश आहे, अविनाशी आहे. तो कधीच मरत नाही महाराज. आम्ही कधी म्हणतो का हो जीवाला जाळून आलो, जीवाला पुरून आलो? शरीराचा अंतविधी होतो तो शरीराचा होतो. कृमी विंग भस्म संज्ञार्थम. तीनच प्रकारे शरीराचा नाश होत असतो किंवा शरीर नष्ट केले जातं. एक तर पुरल्यानंतर कृमी कीटक त्याला खाऊन टाकतात, किंवा पशुपक्षी
त्याचं भक्षण करतात उघड्यावर असेल तर, किंवा त्याला जाळून खाक केलं जातं. प्रकार 3 आहेत पण कार्य एकच करतात. पंचमहाभूताचा जो देह आहे तो पंचमहाभूतामध्येच विलीन होऊन जात असतो. अविनाशी तत्व जे आहे ते सुरक्षित असतं, ते चैतन्याच्या ठिकाणी ते जातं, नाहीतर दुसरा देह धारण करून पुन्हा या मृत्यूलोकी भोगण्याकरता येत असतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णानी नन्यानी संयाती नवानी देही. नवीन देह तसा आत्मा पुन्हा धारण करून येत असतो आणि या मृत्यूलोकी तो पुन्हा कर्मफळ भोगत असतो. म्हणून देह कितीही सुंदर असला, कितीही गुटगुटीत असला, तरी एक ना एक दिवस त्याला सुरगती पडणार आहे. एक ना एक दिवस तो नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, कुठलाच अंश राहत नाही. आयुष्य खातो काळ सावधान. संतांनी प्रत्येक क्षणाला आम्हाला सावध व्हायचा सांगितलं आहे. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या भवसागरातून तरुण कसं जाता येईल, मोक्षाची प्राप्ती कशी करता येईल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. देह क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे. एक ना एक दिवस तो निश्चित नाश पावणार आहे. म्हणून अशा नाशिवंत देहाशी पुन्हा संबंधच येऊ नये, देह धारण करण्याची वेळच येऊ नये. याकरता अर्जुना, तू परमार्थिक हो. तस्मात योगी भवा अर्जुना. योग साधनेमध्ये इतका पुढे जा की मोक्ष प्रदान करण्याची वेळ यावी भगवंताला सुद्धा. ईश्वर शक्तीने स्वतः स्वागत करून त्याच्या धामाप्रती, माझ्या धामाच्या प्रती मी घेऊन जावं असं काही कार्य तू कर, अशी काही साधना तू कर. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. मग ती साधना काय आहे, तर जे कर्तव्य कर्म घालून दिलेलं आहे ते प्रासादिक स्वरूपानं भगवंताचं कार्य म्हणून करत राहावं. अहंभाव सोडून द्यावा. मी करतो आहे हा भावच ठेवणे. करणे का न करणे आघवे तोची जाणे. विश्वचळ तसे जेणे परमात्मेने. या संपूर्ण विश्वाचा चालक मालक स्वामी जो आहे तो संपूर्ण कर्माचा धनी आहे. त्याच्या इच्छेनं हे सगळं घडतं. आपण निमित्त मात्र आहोत. तसं निमित्त मात्र समजूनच त्या ज्ञानाची प्राप्ती करून आपण भगवंताच्या चरणी लीन व्हावं, भगवंताशी एकरूप होऊन जावं आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी. ही मानवी देहाची अंतिम धन्यता आहे, अंतिम साध्य आहे. त्या साध्याच्या प्रती मिळालेल्या देहाचा वापर करून परिसभा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची, त्या देहाच्या अनुषंगानं, त्या देहाच्या माध्यमानं, कारण याच देहानं परमात्म्याची सुद्धा प्राप्ती करून घेता येते. परंतु प्राप्ती करण्याचं सोडून हा देह विषयासक्तीकडे जास्त जातो. म्हणून बाबा रे, अशा देहाची संगत होण्याची पुन्हा वेळच येऊ नये याकरिता तस्मात योगी भवा अर्जुन. कारण मामुप्यते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. पुन्हा या मृत्यूलोकी आलं की सगळं दुःखाचा सागर आहे. इथं सुख कुठंच नाही अर्जुना. म्हणून या देहाची संगतच नको. हा देह आहे कसा, माऊली वर्णन करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतायत की जे वैर्यांची पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो हे सागरू अनर्थाचा. अरे अरे अरे, हा संपूर्ण देह कसा आहे तर अनर्थानं भरलेला आहे. चांगला विचार कधी याच्याकडून होत नाही. चांगलं कार्य सहसा हा करत नाही. स्वार्थाच्या पोटी स्वतःच्या इंद्रियांच्या तृप्तीकरता हा कोणत्या स्टेजला जाईल, कोणत्या पायरीवर जाईल सांगता येत नाही. अधपतनच जास्त या देहाच्या माध्यमानं होतं. म्हणून बाबा रे, या मृत्यूलोकी येण्याचं तू कामच ठेवू नको. कारण प्राप्त झालेला देह याच्यानं परमात्म्याची देह हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे. कसा आहे हा, दुर्गंधयुक्त आहे.
फक्त चांबडं घातलंय म्हणून दुर्गंधी येत नाही. म्हणून या देहाची संगत नको रे बाबा. मोक्षाच्या प्राप्तीकडे अर्जुना तू याच जन्मी येणे, या एका जन्मामध्येच या जन्ममृत्यूचे फेरे चुकवता येतात. म्हणून अर्जुना हा देह तू सन्मार्गी लाव, परमार्थाकडे त्याला लाव, म्हणजे अंतिम साध्य तुला प्राप्त होईल. कारण कसा आहे हा, जे वैरियाची पाहुणेरू, जो दुर्जनाचा आदरू, हे असो सागरू अनर्थाचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.